Now, now we discuss the polar plot for the lead compensator. तर पोलर प्लॉट आपण बघितला होता युनिट नंबर 5 मध्ये कंट्रोल सिस्टीम मध्ये. ह्याचेच त्या स्लाइड्स आहे. पोलर प्लॉट थोडा रिकॉल करून देतो मी तुम्हाला. व्हॉट इज द पोलर प्लॉट? Polar plot is the plot between magnitude of g j omega h j omega is plotted against the phase angle of g j omega h j omega for the various value of the omega. म्हणजे angular frequency आपण 0 to infinity vary करतो आणि त्याचा इफेक्ट मॅग्निट्यूड आणि अँगल याच्यावर काय पडतो. मॅग्निट्यूड, व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ एनी ऑफ द क्लोज लूप सिस्टीम, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. m is equal to mod of g j omega h j omega, त्याला मॅग्निट्यूड म्हणतो आपण. and what is the phi? Phi is equal to angle of g j omega h j omega, त्याला आपण फेज अँगल आपण. सपोज आपण ओमेगाची व्हॅल्यू, वी कॅन ऑब्टेन द व्हॅल्यू ऑफ m and phi. m म्हणजे मॅग्निट्यूड, phi म्हणजे फेज अँगल, बाय वॅरिंग द इनपुट फ्रिक्वेन्सी ओमेगा फ्रॉम 0 to infinity. म्हणजे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण पोलर प्लॉट नॉर्मली ड्रॉ करतो. Means suppose input frequency of any of the control system is supposed to be varies from 0 to infinity. 0 to infinity angular frequency जर आपण व्हॅरी केली तर त्याचा मॅग्निट्यूड आणि फेज मध्ये काय चेंजेस पडतो. व्हॉट आर द चेंजेस इन द मॅग्निट्यूड अँड फेज ते आपण कॅल्क्युलेट करतो, तो लोकस वर ड्रॉ करतो, त्याला म्हणतो पोलर. म्हणजे पोलर प्लॉट विच इज, सपोज आपण ओमेगा इज इक्वल टू 0 ओमेगा, तर m चा फॉर्म्युला आहे मॅग्निट्यूड जे जे ओमेगा एच जे ओमेगा, त्याच्यामध्ये ओमेगा 0 पुट करायचा आहे आणि फाय इज इक्वल टू अँगल ऑफ जी जे ओमेगा एच जे ओमेगा. m0 m1 m इन्फिनिटी मॅग्निट्यूड मिळेल, m0 ॲट अन अँगल ऑफ फाय 0 मिळेल, m1 ॲट अन अँगल ऑफ फाय 1 मिळेल, m इन्फिनिटी ॲट अन अँगल ऑफ फाय इन्फिनिटी. दिस इज द डेटा रिक्वायर्ड फॉर द पोलर प्लॉट. इट इज नॉट नेसेसरी टू कन्वर्ट मॅग्निट्यूड इन dB or व्हॅल्यू. ऑब्वियसली ह्या डेटा आपल्याला लागतो. तर पोलर प्लॉट असा असतो. तर पोलर प्लॉट कशाच्या अगेन्स्ट आपण ड्रॉ करतो, रिअल वर्सेस इमॅजिनरी ऍक्सिस. तर वाय ऍक्सिस जी आहे ती काय इमॅजिनरी ऍक्सिस आहे आणि एक्स ऍक्सिस जी राहते आपली पोलर प्लॉटची रिअल ऍक्सिस. सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला m1 मिळाला, m1 ॲट अन अँगल ऑफ 0. तर पहिले आपल्याला काय करावं लागते, इथून 0 डिग्री इथे अँगल असतात. हा जो अँगल आहे रिअल, आता अँगल जो आहे तो नॉर्मली इथून 0 डिग्री असतो, हा 90 डिग्री असतो आणि हा 180 डिग्री असतो प्लस मध्ये, आणि हा 270 डिग्री असतो, आणि परत इकडे आला तर हा 360 डिग्री. म्हणजे क्लॉकवाईज जर आपण गेलो तर अँगल पॉझिटिव्ह राहील. सिमिलरली हा 0 डिग्री इथे आहे, हा मायनस 90 डिग्री राहील, हा मायनस 180 डिग्री राहील. म्हणजे ह्या ऍक्सिसवर प्लस 180 आणि मायनस 180 अँगल. सिमिलरली इथे राहील मायनस 270 डिग्री आणि हा करायला मायनस 360 डिग्री. जर आपण उलटो आला, जर आपण असं जर अँगल रोटेट केलं, म्हणजे हे जर रेफरन्स कन्सिडर केली ही रेफरन्स, तर रेफरन्स पासून हा अँगल 90 डिग्री राहील, हा अँगल 180 डिग्री राहील, हा अँगल 270 राहील, आणि हा अँगल जर कम्प्लीट परत रोटेट केला तर 360 राहील. सिमिलरली इकडून जर मेजर केला तर हा मायनस 90, इकडून मेजर केला तर हा मायनस 180, इकडून हा जर असा मेजर केला तर आपण मायनस 270, आणि हा इथून असा आपण असा मेजर केला तर हा राहील मायनस 360 डिग्री. तर अशा पद्धतीने हा अँगल आपण मेजर करतो. सिमिलरली हे झालं रिगार्डिंग अँगल. सपोज आपल्याला आपण ओमेगा पुट केला, सपोज 0 ओमेगा 0 पुट केला तर आपल्याला m1 भेटल सपोज 30 आणि अँगल भेटल समजा मायनस 90. तर कसं काढणार आपण मायनस 90, किंवा m1 आपल्याला भेटला 2 आणि ॲट अन अँगल ऑफ प्लस 20. तर कसं करणार आपण, काय करतो पहिले m कॅल्क्युलेट केला आपण. सपोज ओमेगा 0 पुट केला तर आपल्याला m1 भेटला 2 आणि अँगल मिळाला सपोज प्लस 20 डिग्री, प्लस 20 डिग्री. तर कसं करतो आपण, तर आपण या रिअल ऍक्सिस मध्ये, इथे रिअल ऍक्सिस वर आपण काय करतो, रिअल ऍक्सिस वर 20 मेजर करतो. सपोज 20 इथे आहे आणि इथून चॉप मारतो कुठपर्यंत, हा अँगल सपोज असेल प्लस 20 चा. एक अँगल मारून घेतो पहिले प्लस 20 चा, आणि मग इथून 20 वरून आपण एक चॉप इथे मारतो, आणि इथे आपल्याला काय मिळणार m1 अँगल. कारण m1 ॲट अन अँगल ऑफ फाय 1 भेटते, आणि m1 कशामुळे भेटला, ओमेगा 0 पुट केल्यामुळे
M1 समजा आपला होता 20 आणि phi1 होता सपोज phi1 होता सपोज सॉरी M1 होता 20 phi होता 20 डिग्री सपोज. तर 20 ॲट अन अँगल ऑफ 20 म्हणजे 20 ॲट अन अँगल ऑफ 20 आपल्याला हा पॉईंट इथे भेटला, तर हा M1 आहे. सिमिलरली ओमेगा 1 इज ओमेगा 2 इज इक्वल टू समजा 1 पुट केला आपण फॉर एक्झाम्पल, तर M1 समजा भेटला आपल्याला 30 आणि M phi2 भेटला समजा आपल्याला 30 डिग्री. तर काय करतो आपण, परत 30 डिग्रीची लाईन काढतो. 30 डिग्रीची लाईन आपण इथून काढून घेतो आणि M1 म्हणजे इथं 30 असेल समजा, रिअल ऍक्सिस वर आहे, कारण M1 इज द मॅग्निट्यूड विच इज रिअल ऍक्सिस. तर M1 इथून 30 घेतो आणि इथून चॉप मारतो आपल्या अँगलवर, म्हणजे आपल्याला इथे भेटता M. तर मग आपण काय करतो, हे पॉईंट जॉईन करतो आणि हे पॉईंट जॉईन केल्यानंतर जो लोकस भेटणार आपल्याला, तर त्या लोकसला आपण काय म्हणतो, पोलर प्लॉट. तर म्हणजे आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी व्हॅरी करतो, ओमेगा 1, ओमेगा 2, ओमेगा 3, ओमेगा 1 टू 0 अप टू इन्फिनिटी, आणि त्यानुसार मॅग्निट्यूड M1, M2, M3 काढतो आणि करस्पॉन्डिंग phi1, phi2 आणि phi3 काढतो आणि त्याचा लोकस इथे ड्रॉ करतो रिअल आणि इमॅजिनरी ऍक्सिसवर. तर त्या लोकसला आपण म्हणतो पोलर प्लॉट. मीन्स पोलर प्लॉट शोज द व्हेरिएशन्स ऑफ मॅग्निट्यूड अँड फेज अँगल with respect to changes of the angular frequency omega 1 with the frequency omega to infinity. 0 to infinity व्हॅरी केलं तर मॅग्निट्यूड चेंजेस होते. कसा चेंजेस होते, फेज अँगल अँड मॅग्निट्यूड, त्याचा लोकस आपण इथे ड्रॉ करतो. तर अशा पद्धतीने आपण ड्रॉ करतो. तर हे त्याच्या स्टेप्स आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल जर घेतलं पोलर प्लॉटचं, एक एक्झाम्पल आपण जर घेतलं फॉर एक्झाम्पल, ओके, हे एक एक्झाम्पल आपण घेऊ फॉर एक्झाम्पल. तर पोलर प्लॉट आपला सपोज इथे आहे. ओके, g of s h of s इज इक्वल टू 1/1 प्लस t1s t2s हा एक न्यूमरिकल आहे. तर ह्या न्यूमरिकलला सॉल्व्ह करायचं असेल, पोलर प्लॉट ड्रॉ करायचा याचा 1/1 प्लस t1s 1 प्लस t2s, तर याच्यामध्ये द फ्रिक्वेन्सी डोमेन ट्रान्सफर फंक्शन इज, तर आता आपल्याला h च्या जागेवर काय पुट करावं लागते, j ओमेगा g of s j ओमेगा इज h of s j ओमेगा 1/1 प्लस t1 j ओमेगा प्लस t2 j ओमेगा g j ओमेगा m. आता मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला मी ऑलरेडी घेतला होता. सपोज आपल्याला मॅग्निट्यूड काढायचा आहे कशाचा, मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला कसा असतो, जसं फॉर एक्झाम्पल मॅग्निट्यूड म्हणजे मॉड ऑफ सपोज 1 प्लस t1 ओमेगा जर काढायचा आहे तर कसं काढतो आपण, 1 प्लस t ओमेगा, तर आपल्याला असा रूट ऑफ 1 प्लस t1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर असं राहील, किंवा मॉड ऑफ 1 प्लस a असेल तर कसं काय राहील फॉर्म्युला, अंडर रूट ऑफ 1 प्लस a स्क्वेअर. जर फॉर्म्युला असेल 1/1 प्लस a 1 प्लस b याचा मॉड मध्ये असेल, तर याला कसं काढतो आपण, याला आपण लिहितो 1/, मॉड मध्ये 1 प्लस a स्क्वेअर इंटू 1 प्लस b स्क्वेअर असं आपण मॉड मध्ये काढतो. तर हा मॉडचा फॉर्म्युला झाला. सिमिलरली फेज जर काढायचा असेल, फेज म्हणजे अँगल ऑफ 1 प्लस जे ओमेगा t1 असेल, तर आपण कसं लिहितो, tan इनवर्स ऑफ t1 ओमेगा t1. सिमिलरली जर अँगल ऑफ 1/1 प्लस जे ओमेगा t1 असेल तर कसं लिहितो, तर आपण याला लिहितो 1/tan इनवर्स ऑफ ओमेगा t1 असं आपण लिहितो. तर अशा काही फॉर्म्युलेज आहेत जे डायरेक्टली आपण फाय काढताना आणि मॅग्निट्यूड काढताना लोकस आणि बोडे प्लॉटच्या वेळेस घेतले होते. तर तेच ते फॉर्म्युले इथे रिकॉल करा, तेच फॉर्म्युले इथे यूज केलेले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आता जी जे ओमेगा एच जे ओमेगा, पुट द व्हॅल्यू, काय केलं इथे पुट केलं एच च्या जागेवर काय पुट केलं, जे ओमेगा, कारण आपल्याला ओमेगा अँग व्हॅरी करायचा आहे 0 टू इन्फिनिटी आणि मॅग्निट्यूड आणि फेज पाहायचा आहे. तर इथे आपण ओमेगा जे ओमेगा पुट झाला. नाव मॅग्निट्यूड म्हणजे मॉड इथे लावला आपण. मॉड लावला तर काय भेटणार, ऑब्विसली 1/, अंडर रूट ऑफ 1 प्लस t1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस t2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आणि अँगल जर काढायचा असला तर अँगल ऑफ जी ओमेगा काय मिळणार, 1 चा अँगल
tan inverse of 0 by 1, tan inverse of omega t1 by 1, tan inverse of omega t2. असंच तो झाला. म्हणजे तर जस्ट वेट, तर इथे मॅग्नेट्यूड आपण इथे काढलेला आहे. मॅग्नेट्यूड काढला m, सिमिलरली अँगल काढला, अँगल जे ओमेगा जी एच जे ओमेगा. म्हणजे याला आपण अँगल काढला. आता याचा अँगल जर काढायचा असेल तर अँगल ऑफ 1/1 प्लस t1 जे ओमेगा अँड 1 प्लस t2 जे ओमेगा असं होईल. बरोबर. तर अँगल ऑफ, तर याला कसं लिहितो आपण, tan इनवर्स ऑफ कोएफिशिएंट काहीच नाही 0 by 1, कारण 1 म्हणजे टॅनचा काहीच कोएफिशिएंट नाही राहील. सिमिलरली tan इनवर्स ऑफ त्याचा कोएफिशिएंट राहील ओमेगा t1 अपॉन 1 इंटू tan इनवर्स ऑफ ओमेगा t2 अपॉन 1. तर आपल्याला इथे असं मिळेल. तर फाय इज इक्वल टू मायनस, कारण आता हा काय जाईल न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. न्यूमरेटरची टर्म्स हे काय होऊन जाईल 0, तर काय मायनस tan इनवर्स ऑफ ओमेगा t1 मायनस tan इनवर्स ऑफ ओमेगा t2. कारण डिव्हिजन असलं तर मायनस होईल आणि मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन होईल टॅन. तर अशा पद्धतीने आपल्याला काय भेटला, फाय काय भेटला मायनस टॅन इनवर्स ऑफ ओमेगा टी1 मायनस टॅन इनवर्स ऑफ ओमेगा टी2. मी एक एक्झाम्पल घेतोय पोलर प्लॉटचं, की पोलर प्लॉट कसा ड्रॉ करतो आपण. त्याच्यानंतर आपण पोलर प्लॉट ड्रॉ करणार आहे लीड कॉम्पन्सेटर. तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं, आपल्याला मिळालं मॅग्निट्यूड मिळाला आहे हा, आणि फेज मिळाला आहे हा. नाव आता काय करायचं, पुट स्टार्टिंग पॉइंट, कारण पोलर प्लॉटचा स्टार्टिंग पॉइंट आणि टर्मिनेटिंग पॉइंट असे 2 पॉइंट काढावं लागतात. तर स्टार्टिंग पॉइंट काढायसाठी आपण काय पुट करतो, ओमेगा अँगुलर फ्रिक्वेन्सी 0 आणि लास्ट पॉइंट टर्मिनेटिंग पॉइंट एंड पॉइंट काढण्यासाठी ओमेगा इज इक्वल टू इन्फिनिटी पुट करतो. कशात पुट करणार, मॅग्निट्यूडच्या फॉर्म्युलामध्ये आणि फेजच्या फॉर्म्युलामध्ये ओमेगा. नाव मॅग्निट्यूडच्या फॉर्म्युलामध्ये ओमेगा जर 0 पुट केला तर हा 0 होईल, हा 0, हा 0, तर काय मिळेल ओव्हरऑल तुम्हाला मिळेल 1. सिमिलरली फाय इथं ओमेगा जर पुट केला 0 तर काय होईल 0 आणि हा 0, तर काय मिळेल तुम्हाला फाय इज इक्वल टू 0. म्हणजे m1 काय मिळाल तुम्हाला स्टार्टिंग पॉइंट, किंवा m0 काय मिळणार तुम्हाला 1, आणि फाय 0 काय मिळाला तुम्हाला 0. म्हणजे 1 ऍट अन अँगल ऑफ 0. स्टार्टिंग पॉइंट हा तुमचा झाला, स्टार्टिंग पॉइंट हा तुमचा आहे स्टार्टिंग पॉइंट. तर स्टार्टिंग पॉइंट राहील 1 ऍट अन अँगल ऑफ 0 इथं तुमचा पोलर प्लॉट स्टार्ट. सिमिलरली एंडिंग पॉइंट जर काढायचा आहे, तर एंडिंग पॉइंट काढायचा असला तर आपण काय करतो, ओमेगा इज इक्वल टू इन्फिनिटी पुट करतो. परत मॅग्निट्यूड मध्ये इन्फिनिटी पुट करा, तर काय मिळणार इथे इन्फिनिटी, इथे इन्फिनिटी, तर काय मिळणार 1 बाय इन्फिनिटी 0. तर m इन्फिनिटी तुम्हाला 0 भेटला. सिमिलरली फाय काय भेटणार तुम्हाला, इथे इन्फिनिटी आणि इथे इन्फिनिटी. तर इथे 180 डिग्री तुम्हाला मायनस 180 डिग्री आन्सर मिळेल सॉल्व्ह केल्यानंतर. तर फाय इन्फिनिटी तुम्हाला मायनस 180 डिग्री भेटला. म्हणजे तुमचा पोलर प्लॉट कुठे एंड होईल, तुमचा पोलर प्लॉट एंड होईल 0 ऍट अन अँगल ऑफ मायनस 180 डिग्रीवर. 0 ऍट अन अँगल ऑफ मायनस 180 डिग्रीवर तुमचा पोलर प्लॉट एंड होईल. म्हणजे 1 ऍट अन अँगल ऑफ 0 डिग्रीवर तुमचा पोलर प्लॉट स्टार्ट होईल आणि 0 ऍट अन अँगल ऑफ एंड तुमचा पोलर प्लॉट एंड होईल. सिमिलरली आता क्लॉकवाईज, आता डायरेक्शन ऑफ पोलर प्लॉट जर काढायची असली तर आपण काय करायचो, डायरेक्शन कशी मिळते, डायरेक्शन ऑफ पोलर प्लॉट कशी मिळते तुम्हाला, फाय इन्फिनिटी मायनस फाय 0. फाय इन्फिनिटी म्हणजे काय, एंडिंग अँगल ऑफ पोलर प्लॉट, फाय 0 म्हणजे काय स्टार्टिंग अँगल ऑफ पोलर प्लॉट. एंडिंग अँगल किती आहे, एंडिंग अँगल आहे मायनस 180 आणि स्टार्टिंग अँगल किती आहे 0 डिग्री. तर मायनस 180 डिग्री मायनस 0 डिग्री, तर आन्सर येते मायनस 180 डिग्री.
जर आन्सर मायनस येत असेल तर डायरेक्शन इज क्लॉकवाईज. जर आन्सर मायनस अँगल मध्ये येत असेल तर डायरेक्शन इज क्लॉकवाईज. जर आन्सर पॉझिटिव्ह आलं असतं तर डायरेक्शन इज अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असती कशाची? पोलर प्लॉटची. तर पोलर प्लॉट आपल्याला जे आता आन्सर मिळालं त्यानुसार काय आहे? पोलर प्लॉट इज द क्लॉकवाईज डायरेक्शन which is start from the 1 at an angle of 0 and which is end at an angle 0 magnitude at an angle of -180 degree. म्हणजे 1 at an angle of 0 पासून स्टार्ट होईल आणि 0 at an angle of -180 डिग्रीला तो एंड होईल. हे आपल्याला इथून भेटलं. आता काय करायचं? नाउ नेक्स्ट आपण काय करतो? नेक्स्ट आपण एक टेबल ड्रॉ करतो पोलर प्लॉट ड्रॉ करण्यासाठी. तर तो टेबल कुठला असतो आपला? तो टेबल असा असतो. आपण हा न्यूमेरिकल ऑलरेडी घेतलेले आहे आपण, तरी रिकॉल करा सगळ्यांनी. पहिला टेबल असतो ओमेगा, दुसरा असतो मॅग्निट्यूड आणि तिसरा असतो फाय. जसं आता ओमेगा 0, 1, 5, 8, 10 असं आपण 100 व्हॅरी करतो इन्फिनिटी. तर 0 घेतला आपण. 0 वर आपल्याला माहित आहे काय मिळाला होता? 1 ॲट अन अँगल ऑफ 0 ऑलरेडी काढला होता. आता ओमेगा 1 पुट करा, करस्पॉन्डिंग व्हॅल्यू तुम्हाला इथे भेटत जाईल. अशा व्हॅल्यू तुम्हाला भेटत जाईल. आणि इन्फिनिटीवर तुम्ही ऑलरेडी कॅल्क्युलेट केला 0 मायनस 180 डिग्री, तर अशा व्हॅल्यू भेटत जाईल. तर ह्या तुम्हाला इथे आन्सर भेटलं. तर आता 1 म्हणजे काय? 1 ला तो स्टार्ट होणार होता आणि क्लॉकवाईज डायरेक्शन. तर पहिला पॉईंट इथं समजा आपण पहिला पॉईंट जर घेतला, पहिला पॉईंट कोणता नोट डाऊन केला? हा 1 ॲट अन अँगल ऑफ 0, कारण इथे 0 डिग्री आहे. सिमिलरली सेकंड पॉईंट जिथे एंड होणार आहे तो कोणता होता? 0 ॲट अन अँगल ऑफ -180 डिग्री. तर -180 डिग्री हा आहे. तर हा पॉईंट आहे सेकंड, म्हणजे हा फाय, हा यम ॲट अन अँगल ऑफ फाय इन्फिनिटी आहे, इन्फिनिटी पॉईंट आहे. आणि हा काय? M0 ॲट अन अँगल ऑफ 50 म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आहे. आणि डायरेक्शन काय होती आपली? क्लॉकवाईज. बाकीचे रिमेनिंग पॉइंट्स आपण इथे कॅल्क्युलेट केलेले असतात, ते आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. जसं इथे आपल्याला सपोज M2 भेटला असेल, इथे आपल्याला M3 ॲट अन अँगल ऑफ 53 भेटला असेल, इथे 52 भेटला असेल, इथे आपल्याला M4 ॲट अन अँगल ऑफ 54 भेटला असेल, इथे M5 ॲट अन अँगल ऑफ 55 भेटला असेल. का बरं? कारण आपण इथे सपोज ओमेगा 2 पुट केला, ओमेगा 3 पुट केला, ओमेगा 4 पुट केला, तर आपल्याला M3, M4, M5 असे भेटन. सिमिलरली करस्पॉन्डिंग 54, 5, 5, 6 हे भेटन कॅल्क्युलेट केल्यानंतर. तर ते पॉइंट आपण इथे नोट डाऊन केले आणि हे सगळे लोकस आपण काय केले? क्लॉकवाईज जोडले. कारण इथून पोलर प्लॉट काय होत आहे? स्टार्ट होत आहे. दिस इज द स्टार्टिंग पॉइंट, व्हॉट अन अँगल ऑफ 0, आणि हा काय आपला एंडिंग पॉइंट 0 ॲट अन अँगल ऑफ -180 डिग्री. त्यामुळे क्लॉकवाईज डायरेक्शन म्हटलं होतं. क्लॉकवाईज डायरेक्शन हे पॉइंट पकडायचे आणि आपण असं जोडलं तर आपल्याला एक लोकस भेटला. हा जो लोकस आहे याला काय म्हणतो आपण? पोलर प्लॉट. तर अशा पद्धतीने ओमेगा 1 टू ओमेगा इन्फिनिटी आपण व्हॅरी करतो, 0 टू इन्फिनिटी ओमेगाची व्हॅल्यू, आणि मॅग्निट्यूड M आणि फाय कॅल्क्युलेट करतो आणि त्या व्हॅल्यू इथे नोट डाऊन करतो विथ करस्पॉन्डिंग फेजेस. आणि ते व्हॅल्यू इथे पॉइंट आउट करून आपण इथे एक पोलर प्लॉट ड्रॉ करू. जसं की हा पोलर प्लॉटचा कन्सेप्ट समजण्यासाठी प्रिव्हियस थोडे न्यूमरिकल बघून घ्या पोलर प्लॉटचे. तर इथे स्टार्टिंग पॉइंट आपल्याला भेटला 1 ॲट अन अँगल ऑफ 0 वर, आणि एंडिंग पॉइंट भेटला होता 0 ॲट अन अँगल ऑफ -180. मधातल्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या होत्या. तर त्या कॅल्क्युलेट केलेल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पण इथे आपण नोट डाऊन केल्या. जसं आता फॉर फाय 2 भेटला असेल तर फाय2चा पहिले आपण काय करतो? लाईन ड्रॉ करतो आणि एक मॅग्निट्यूड सपोज असेल इथे 10, तर 10 वरून आपण चॉप मारतो ह्या लाईनवर, तर इथे एक पॉइंट भेटला. अशा पद्धतीने आपण वेगळे वेगळे पॉइंट ड्रॉ करतो. सिमिलरली जसं की फॉर एक्झाम्पल एक पॉइंट काढला आपण M1 M2 ॲट अन अँगल ऑफ 52. तर इथे आपण M2 ॲट अन अँगल ऑफ 52 आपल्याला भेटला. सपोज आपण काय करतो? पहिले 52 मार्क करतो. कशावर भेटलेली व्हॅल्यू आहे? समजा W2 पुट केला आपण 2, तर इथे आपल्याला M2 भेटला आणि टेबलमध्ये 52 भेटला. तर M2 भेटला आणि 52 भेटला. सपोज M2 सपोज भेटला 10 आणि 52 सपोज भेटला 20 डिग्री. तर आपण काय करतो? 5 to 20 डिग्री मार्क करतो आणि इथे 10 असेल तर रिअल ऍक्सिस वर 10 मार्क करतो आणि इथून चॉप घेतो आणि चॉपने इथे मोजतो आणि इथे एक पॉइंट भेटला. तर हा पहिला पॉइंट राहील आपला ओमेगा 2 वर भेटलेला. सिमिलरली ओमेगा 3 वर, ओमेगा 4 वर, ओमेगा 5 वर, ओमेगा 6 वर असे पॉइंट भेटले आणि ते पॉइंट आपण काय केले? नोट डाऊन केले. ते डिफरंट अँगल वर भेटलेले पॉइंट राहतील, कारण हे अँगल वाढत जाईल, कारण ओमेगाची व्हॅल्यू आपण वाढवत जातो. तर ओमेगाची व्हॅल्यू वाढत जातो तर अँगल्स पण हा फाय 1, फाय 2, फाय 3 पण व्हॅरी होते.
आणि ह्या लोकसचे पॉइंट मग आपण काय करतो, स्टार्टिंग पॉइंट पासून एंडिंग टर्मिनेटिंग पॉइंट मध्ये जोडून देतो आणि कोणत्या डायरेक्शननी जोडतो, क्लॉकवाईज डायरेक्शननी. तर आपल्याला इथं काय भेटेल, एक पोलर प्लॉट. तर अशा पद्धतीने हे एक न्यूमरिकल्स होतं पोलर प्लॉटचं. सिमिलर न्यूमरिकल आता आपल्याला कशासाठी सॉल्व्ह करायचं आहे, सिमिलर न्यूमरिकल आपण सॉल्व्ह करणार आपल्या लीड कॉम्पन्सेटर साठी. तर हे होतं पोलर प्लॉटचं. सिमिलरली नाव पोलर प्लॉट फॉर द लीड कॉम्पन्सेटर. आता लीड कॉम्पन्सेटर साठी पोलर प्लॉट आपल्याला बघायचा. तर पोलर प्लॉट लीड कॉम्पन्सेटरचं पहिले ट्रान्सफर फंक्शन काय होतं ते बघून घ्या. व्हॉट इज द ट्रान्सफर फंक्शन फॉर द लीड कॉम्पन्सेटर? जस्ट वेट. कॉम्पन्सेटर साठी, लीड कॉम्पन्सेटर साठी ट्रान्सफर फंक्शन आपण काय केलं होतं ते बघून घ्या आधी. Now, this is the formula for the lead compensator. Formula काय होता, E0 of S upon EI of S, S plus 1 upon T, S plus 1 upon alpha T. बरोबर आहे, हा एक फॉर्म्युला होता तुमचा. तर ओके, आता ओमेगा इज इक्वल टू 0, एम इज इक्वल टू अल्फा अँड फाय इज इक्वल टू 0. आता हे फ्रॉम इक्वेशन 1 and 2. आता 1 and 2 कुठून काढले, कुठं काढले होते आपण 1 and 2? जसं हे आठवते तुम्हाला की आपण 1 and 2 इक्वेशन्स कॅल्क्युलेट केले होते. फाय एम आणि फाय कॅल्क्युलेट केला होता आपल्या ट्रान्सफर फंक्शन साठी. फाय जस्ट वेट. तर इथे आपण फाय कॅल्क्युलेट केला होता. तर इथे मॅग्निट्यूड होता अल्फा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर टी स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस ओमेगा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर. लास्ट एक्सप्रेशन जे बघितलं होतं आपण, मॅक्झिमम लीड कॉम्पन्सेटर अँगल फाय एम. तर अँड फेज अल्फा याच्यामधला रिलेशनशिप मध्ये आपण मॅग्निट्यूड आणि फेज काढला होता ट्रान्सफर फंक्शन कंट्रोल सिस्टीम ट्रान्सफर फंक्शन साठी. कोणता, लीड कॉम्पन्सेटर ट्रान्सफर फंक्शन साठी. तर हे आपण ओमेगा जे ओमेगा पुट करून आपण मॅग्निट्यूड काढला होता अल्फा अंडर रूट ऑफ 1 प्लस ओमेगा स्क्वेअर टी स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस ओमेगा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर. आणि फाय काय काढला होता, फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ओमेगा टी मायनस टॅन इनवर्स ऑफ अल्फा ओमेगा टी. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये आपण काय पुट करणार आता, ओमेगाची व्हॅल्यू विच इज व्हॅरी फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. म्हणजे आपल्याला काय मिळणार, मॅग्निट्यूड आणि फेज. जसं आता फॉर एक्झाम्पल इथे आपण पुट करू, इथे आपण आपल्याला हा मॅग्निट्यूड आपला एम आहे आणि हा आपला आहे फाय. तर सपोज आपण ओमेगा पुट केला 0 टू इन्फिनिटी. तर 0 पुट केला तर आपल्याला काय भेटते, स्टार्टिंग पॉइंट, आणि इन्फिनिटी पुट केला तर एंडिंग पॉइंट. सपोज ओमेगा आपण 0 पुट केला तर मॅग्निट्यूड काय भेटणार आपल्याला, m0 इज इक्वल टू वरती या फॉर्म्युल्यामध्ये अल्फा अंडर रूट ऑफ 1 प्लस, इथे 0 पुट झाला पुट, अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस, इथे पण 0 झाला. तर काय होणार, अल्फा अपॉन अंडर रूट ऑफ 1 म्हणजे 1, म्हणजे m0 इज इक्वल टू काय भेटणार, अल्फा. सॉरी, m0 इज इक्वल टू अल्फा भेटणार. सिमिलरली आता हा फाय काय राहणार, वेन ओमेगा 0 म्हणजे स्टार्टिंग पॉइंट घेण्यासाठी आपण काय करणार, फाय 0 भेटणार आपल्याला. फाय 0 साठी काय करणार, टॅन इनवर्स ऑफ ओमेगा जर 0 केला 0 मायनस टॅन इनवर्स ऑफ ओमेगा 0 पुट केला तर काय भेटणार आपल्याला, 0. म्हणजे काय भेटणार, अल्फा ऍट अन अँगल ऑफ 0 इथं आपल्याला भेटन. तर आपण बघूया काय भेटलेला आहे पीपीटी मध्ये. हे बघा, अल्फा ऍट अन अँगल ऑफ 0 आपल्याला स्टार्टिंग पॉइंट भेटला. काय स्टार्टिंग पॉइंट भेटला, इथे स्टार्टिंग पॉइंट आपल्याला भेटलेला आहे. हे पहा, वेन ओमेगा इज इक्वल टू 0 पुट केला तर एम भेटला अल्फा ऍट अन अँगल ऑफ 0. अल्फा ऍट अन अँगल ऑफ 0 हा झाला, इथून स्टार्ट होईल आपला पोलर प्लॉट. सिमिलरली ओमेगा इज इक्वल टू 0 पुट केला तर एम ची व्हॅल्यू काय भेटन आपल्याला बघू. एम ची व्हॅल्यू समजा भेटन एम इज इक्वल टू 1. त्याच फॉर्म्युल्यामध्ये इक्वेशन 1 आणि 2 मध्ये पुट केलं ओमेगा इज इक्वल टू इन्फिनिटी आणि ओमेगा इज इक्वल टू इन्फिनिटी फेजच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं तर काय भेटते आपल्याला, 1 ऍट अन अँगल ऑफ 0. तर इथे काय होणार, आपला पोलर प्लॉट एंड होणार. सिमिलरली डायरेक्शन काय राहील पोलर प्लॉटची,
तर इथे आपल्याला फाय 0 काय भेटलेला आहे 0 आणि फाय इन्फिनिटी काय भेटलेला आहे 0 डिग्री. तर डायरेक्शन काय राहील पोलर प्लॉटची आपल्या फॉर द लीड कॉम्पन्सेटर फाय इन्फिनिटी मायनस फाय 0 म्हणजे मायनस, तर फाय इन्फिनिटी काय 0 मायनस 0 म्हणजे काय आता 0 पॉझिटिव्ह आला साईन, पॉझिटिव्ह साईन आला म्हणजे काय राहील तुमचा 0 मायनस 0 म्हणजे अँटी क्लॉकवाईज काय राहील अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन राहील. पोलर प्लॉटची डायरेक्शन काय राहील अँटी क्लॉकवाईज. जर आन्सर पॉझिटिव्ह आलं फाय इन्फिनिटी मायनस फाय 0चं तर डायरेक्शन काय राहील पोलर प्लॉटची पॉझिटिव्ह. जर आन्सर निगेटिव्ह आलं असतं तर क्लॉकवाईज राहते. तर आन्सर आलेला आहे पॉझिटिव्ह कारण 0 मायनस 0 समजा पॉझिटिव्ह, तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी पोलर प्लॉट स्टार्ट होईल. स्टार्ट कुठून होईल अल्फा ऍट अन अँगल ऑफ 0 पासून आणि एंड कुठे होईल 1 ऍट अन अँगल ऑफ 0 पासून. तर आपण बघूया पोलर प्लॉट आपला लीड कॉम्पन्सेटरचा. तर लीड कॉम्पन्सेटरचा पोलर प्लॉट आपल्याला असा मिळतो. बघा काय आहे, परत इथे काय राहणार हे राहणार रिअल ऍक्सिस, हे रिअल ऍक्सिस आहे आणि हे जे ओमेगा ऍक्सिस तुमची ओमेगा ऍक्सिस राहील. तर स्टार्टिंग पॉइंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या अल्फा ऍट अन अँगल ऑफ 0 हा 0चाच आहे. सिमिलरली एंडिंग पॉइंट काय आहे तुमचा एंडिंग पॉइंट आहे 1 ऍट अन अँगल ऑफ 0, तर 1 इथे नोट डाऊन केला आणि हा इथे नोट डाऊन केला सिमिलरली. तर आता हा डायरेक्शन तुमची जे आहे इथून तुमचा स्टार्ट होत आहे आणि इथे एंड होत आहे, इथून स्टार्ट होत आहे आणि इथून तुमचा एंड होऊन राहिलेला आहे बरोबर आहे. स्टार्ट होत आहे आणि एंड होत आहे. एक मिनिट आपण अँगल्स बघून घेऊ काय कॅल्क्युलेट झाले होते 0 आणि 0. नाउ हेन्स द पॉइंट ऑफ द पोलर ऑलवेज फर्स्ट क्वाड्रंट अँड मॅग्निट्यूड इज पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये राहील आणि मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह राहील. तर स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट इथे एक मिनिट आपल्याला काय मिळालं इथे स्टार्टिंग पॉइंट आणि इथे एंडिंग पॉइंट अल्फा, इथे अल्फा ऍट अन अँगल ऑफ 0 आणि इथे 1 ऍट अन अँगल ऑफ इन्फिनिटी 1 ऍट अन अँगल ऑफ 0 आपण कॅल्क्युलेट केलं होतं त्यानुसार इथे मिळालेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल हा स्टार्टिंग पॉइंट आहे, तर स्टार्टिंग पॉइंट काय मिळाला होता आपल्याला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल अल्फा ऍट अन अँगल ऑफ 0 कारण ही रिअल ऍक्सिस आहे आणि ही 0चीच आहे. सिमिलरली एंडिंग पॉइंट कुठे मिळाला होता आपल्याला 1 ऍट अन अँगल ऑफ 0 आणि क्लॉकवाईज डायरेक्शननी सपोज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी सपोज एंड होत आहे, तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी एंड होत आहे, तर ह्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी एंड झाला. तर अशा पद्धतीने हा तुमचा पोलर प्लॉट झाला. कशासाठी झाला हा पोलर प्लॉट लीड कॉम्पन्सेटर साठी पोलर प्लॉट झाला. तर याला आपण म्हणू शकतो एम 0 ऍट अन अँगल ऑफ फाय 0 आणि हा एंडिंग पॉइंट म्हणजे एम इन्फिनिटी ऍट अन अँगल ऑफ फाय इन्फिनिटी. म्हणजे आपण ओमेगा व्हॅल्यू करतो मॅग्निट्यूड काढतो आणि फेज काढतो 0 1 10 15 100 200 2000 10,000 आणि इन्फिनिटी. तर आपल्याला M1 M2 M3 M4 M5 M6 M7 M इन्फिनिटी भेटल. सिमिलरली फाय 1 फाय 2 फाय 3 अप टू फाय इन्फिनिटी आपल्याला भेटते. त्या व्हॅल्यूज त्या पॉइंट्स आपण इथे मार्क करत जातो, इथे पॉइंट काढतो आणि तो ड्रॉ करतो. पण आपण इथे फक्त स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट पाहिजे इथे आपल्याला आणि डायरेक्टली तो एक डोम इथे हाफ सर्कल भेटेल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि तो पॉझिटिव्ह क्वाड्रंट मध्ये आहे म्हणजे तो लीड करत आहे. हा निगेटिव्ह क्वाड्रंट आहे सपोज, म्हणजे सेकंड क्वाड्रंट हा निगेटिव्ह क्वाड्रंट असेल, हा पॉझिटिव्ह क्वाड्रंट आहे म्हणजे लीड कॉम्पन्सेटर ऑलवेज इन द पॉझिटिव्ह क्वाड्रंट. आणि लॅग कॉम्पन्सेटरचा कसा राहील पोलर प्लॉट सिंपल आहे, पोलर प्लॉट हा उलटा राहील. लॅग कॉम्पन्सेटरचा पोलर प्लॉट हा उलटा राहील. जसा लीड कॉम्पन्सेटरचा हा पॉझिटिव्ह मध्ये आला तर लॅग कॉम्पन्सेटरचा हा निगेटिव्ह मध्ये राहील कारण लॅग हा एक्झॅक्टली उलटा राहतो लीडच्या. अशा पद्धतीने पोलर प्लॉट आपण ड्रॉ केला आहे. कशासाठी पोलर प्लॉट फॉर द लीड कॉम्पन्सेटर. तर एक्झाम मध्ये जर विचारलं ड्रॉ द पोलर प्लॉट फॉर द लीड कॉम्पन्सेटर, तर लीड कॉम्पन्सेटरचा पहिले आपल्याला काय करावं लागेल ट्रान्सफर फंक्शन जे आपण डिफाईन केलं होतं E0 ऑफ एस E ऑफ एस एस प्लस 1/t या फॉर्म मध्ये त्याला जे ओमेगा पुट करायचा याच्या जागेवर. तर E ऑफ जे ओमेगा E आय ऑफ जे ओमेगा अल्फा 1 प्लस जे ओमेगा टी अपॉन
1 प्लस जे अल्फा ओमेगा टी आपल्याला मिळेल. तर त्याच्यात मग त्याचा मॅग्निट्यूड आपण काढतो अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. मॅग्निट्यूड मिळेल अल्फा अंडर रूट ऑफ 1 प्लस जे ओमेगा स्क्वेअर टी स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस ओमेगा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन नंबर 1 ज्याच्यात मॅग्निट्यूड मिळते. आणि फेज अँगल काय मिळेल त्याच्यावर फॉर्म्युला लावला तर फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ओमेगा टी मायनस टॅन इनवर्स ऑफ ओमेगा अल्फा टी. इक्वेशन नंबर 2. यातून आपल्याला यम आणि अल्फा मिळते. याच्यामध्ये आपल्याला फक्त ओमेगाची व्हॅल्यू व्हॅरी करायची आहे which is vary from 0 to infinity. तर त्यामुळे m1 m2 m3 phi1 phi2 phi3 up to phi infinity आपल्याला मिळते. तर मग आपण काय केलं त्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केला. ओमेगा इज इक्वल टू 0, m आपल्याला अकॉर्डिंग टू दॅट इक्वेशन नंबर 1 अल्फा मिळाला आणि इक्वेशन नंबर 2 फाय काय मिळाला 0. सिमिलरली पुट केला ओमेगा इज इक्वल टू इन्फिनिटी जो एंडिंग पॉइंट और टर्मिनेटिंग पॉइंट पोलर प्लॉटचा देतो. तर त्यामुळे एंडिंग पॉइंट आपल्याला इक्वेशन नंबर 1 नुसार m इज इक्वल टू 1 मिळाला आणि फाय इज इक्वल टू इक्वेशन नंबर 2 नुसार 0 डिग्री घेतला. सिमिलरली डायरेक्शन आपण काढली फाय इन्फिनिटी मायनस फाय 0. तर 0 मायनस 0 0 क्लॉकवाईज डायरेक्शन आपल्याला मिळाली. तर क्लॉकवाईज डायरेक्शन नुसार आपण त्याला रोटेट केलं फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट टू एंडिंग पॉइंट. स्टार्टिंग पॉइंट 1 ॲट एन अँगल ऑफ 0 सॉरी अल्फा ॲट एन अँगल ऑफ 0 आणि एंडिंग पॉइंट 1 ॲट एन अँगल ऑफ 0 आपण घेतला. ऑब्विसली स्टार्टिंग पॉइंट पेक्षा एंडिंग पॉइंट हा मोठा राहील म्हणून यम हा अल्फाच्या नंतर घेतला आणि अशा पद्धतीने फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्याला काय मिळालं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पोलर प्लॉट मिळाला जो क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट होते स्टार्टिंग पॉइंट पासून एंडिंग पॉइंट पर्यंत. तर अशा पद्धतीने आपण पोलर प्लॉट ड्रॉ करायचा आहे एक्झाम मध्ये. जनरलाइज पोलर प्लॉट ड्रॉ करायचा आहे. याच्यामध्ये 0 टू इन्फिनिटी फक्त व्हॅरी करायचंय. फक्त 0 आणि इन्फिनिटी अशा दोनच व्हॅल्यू घ्यायच्या. रिअल मध्ये आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा 0 1 10 5 15 18 100 1000 10,000 अशा व्हॅल्यू ओमेगाच्या पुट करतो आणि त्यानुसार करस्पॉन्डिंग फेज अँगल आपल्याला भेटतात आणि प्रत्येक पॉइंट आपण ग्राफ पेपरवर ड्रॉ करतो आणि ग्राफ पेपरवर ड्रॉ करून सगळे लोकस आपण जॉईन करतो अकॉर्डिंग टू जे डायरेक्शन आली आहे आणि स्टार्टिंग पॉइंट पासून एंडिंग पॉइंट पर्यंत तेव्हा आपल्याला पोलर प्लॉट ग्राफ पेपरवर मिळतो. पण हा आपल्याला फक्त एक सिंपल पेजवरच ड्रॉ करून दाखवायचा आहे की असा असा लीड कॉम्पन्सेटरचा ग्राफ असतो पोलर प्लॉट असतो. तर हा दिस इज द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स अनालिसिस युजिंग पोलर प्लॉट फॉर द लीड कॉम्पन्सेटर. सिमिलरली नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आता काय बघणार आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहे बोडे प्लॉट फॉर द लीड कॉम्पन्सेटर. म्हणजे हे जे क्वेश्चन्स आहे नॉर्मली एक्झाम मध्ये येतात. ड्रॉ द बोडे प्लॉट फॉर द लीड कॉम्पन्सेटर, ड्रॉ द पोलर प्लॉट फॉर द लीड कॉम्पन्सेटर और डिराइव द एक्सप्रेशन और ट्रांसफर फंक्शन फॉर द और एक्सप्लेन फॉर द लीड कॉम्पन्सेटर और डिराइव द एक्सप्रेशन फॉर द लीड कॉम्पन्सेटर. तर हे जेवढे आतापर्यंत लेक्चर झाले त्याच्यामध्ये हे सगळे क्वेश्चन्स कव्हर होतात. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बोडे प्लॉट बघूया. थँक्यू.